आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले आहेत. त्यांनी मुंबई गोवा महामार्गाची नुकतीच या ठिकाणी पाहणी केलेली आहे. थेट आपण त्यांच्याशी बातचीत करूया. बरं सर, आपण आता मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केलेली आहे. मागील 8 ते 9 तासापासून प्रवासी या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. कुठेतरी महामार्गाचा जो ठेकेदार आहे त्याच्यातर्फे जे काम करण्यात आलेलं आहे ते बरोबर नाही असा नागरिकांचा आरोप होतोय. आणि इतक्या वर्षामध्ये कधीही मुंबई गोवा महामार्गावरती या ठिकाणी चिखली या ठिकाणी, सुकळी या ठिकाणी, वाकणी या ठिकाणी पाणी जे ते आलं नव्हतं, मात्र ते आता आलेलं आहे. काय सांगाल आपण? प्रश्न असा आहे, रात्री मी पण इकडून गेलो तेव्हा रात्री आम्ही पाहिलं, आमचे पोलीस खात्यातले अधिकारी होते, महसूल खात्याचे आमचे प्रांत तहसीलदार, आमचे कार्यकर्ते सगळेच होते आणि सगळेच मदत करत आहेत कालपासून. जे सुकळी खिंडीमध्ये एक जी काही मुगरी आहे आणि ती चॉकअप झाल्यामुळेच हे सगळी आपत्ती उद्भवलेली आहे. आम्ही तेच माहिती करतोय की एवढे वर्षानुवर्ष आपण हे करतोय, पण तिथे कधी आपल्याला असं आढळलं नव्हतं. परंतु त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आलं की त्या मुगरीमध्ये एक जाळी आहे आणि त्या जाळीला कचरा येऊन अडकला, पाळापाचोला येऊन अडकला आणि त्याच्यामुळे कदाचित ते पाणी चॉकअप झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी काय पास झालेलं नाही आहे. आत्ता जे आपण इथे उभे आहोत, ह्याच्या पाठीमागचं जे काय स्थिती आपण पाहतोय ते धरणातलं पाणी, नदीतलं जे काय पाणी ते उलटलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथेही पाणी आलेलं आहे. भरती ओटी चालू आहे, त्याच्यामुळे भरती ओटीचं पाणी आणि वरून येणारं सर्व पाणी हे पाण्याला वाव न मिळाल्यामुळे ते जिथे वाव मिळतोय तिकडं ते पळत सुटलेलं आहे आणि त्याचाच फटका आपल्याला ह्याच्यावर. ह्या रस्त्यावाल्यांचा ह्या इथे आता उभे तिथलं काय मला अडचण वाटत नाही आहे त्यांची, परंतु अडचण वाटते ती सुकळी खिंडीची. आणि जो एक आता ब्रिजवरती जो काय दुभंगला आहे त्याचं आता आम्ही आमचे एक्झिक्युटिव्ह आणि त्यांचे अधिकारी आम्ही सगळे तिथं आता होतो. त्यांनी सांगितलं जे काय झालं आहे ते झालं आहे, परंतु तो दुभंगलेला परत जर त्याच्या प्लेटी सटकल्यात तर फार मोठा अनर्थ पण घडू शकतो आणि त्यासाठी वरची वाहतूक सध्या बंद ठेवलेली आहे. आमचे काल रात्री प्रांत तहसीलदार आमची पण चर्चा झाली, वाहतूक बंद ठेवलेली आहे, खालून वाहतूक आपण घेतोय, परंतु ते सावधानतेनेच करणं गरजेचं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ते माती आणि सगळं ते आतलं जे मटेरियल ते तपासू की असं का झालं. असं शक्यतो कुठे आपण आता एवढे ब्रिज चालतोय पळतोय पण कुठं काय वाटत नाही झालं नाही, पण जे काय झालेलं आहे त्याची सुधारणा करणं गरजेचं आहे. परंतु आज जे काय कालपासून जे आमच्या पॅसेंजर लोक जनता जे काय जाय करत होती सगळेच अडकलेत. त्याच्यामुळे जो काय फटका पडलेला आहे तो अत्यंत फार मोठा फटका जनतेला पडलेला आहे. कारण बिचाऱ्यांना अशा ठिकाणी अडकले ते की भरपूर पाऊस, ना धड तिकडे जाता येणं ना धड इकडे येता येणं आणि लांबत लांब रांगा आणि मोठ्या वाहनांच्या. परंतु छोटी वाहनं नंतर मग ज्या JW आपले जिंदाल कंपनी आहे तिथून आतून गेटमधनं कसे तरी त्या पाण्यातून बाहेर काढत काढत काही वाहनं पास झाली, काही रात्रभर अडकलीत, ते आता सकाळी पास झालेले आहेत. आमचे अधिकारी वर्ग सगळे पूर्ण मेहनत करत आहेत आणि खास करून आमचे प्रांत तहसीलदार, पोलीस अधिकारी हे तिथं पारा ठेवून आहेत. आमचे जिल्हा परिषद सदस्य, इतर कार्यकर्ते सगळे ते त्यांना मदत करतात. आता आमच्या कार्यकर्त्यांनी बिस्किट वाटप केलं, पाणी वाटप केलं. शासनाने जेवढं त्यांना काय जेवण देणं आहे किंवा नाश्ता देणं आहे ते देण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही आता काही बिस्किटं आणि पाणी आणलेलं आहे ते आमच्या कार्यकर्त्यांकडे देऊन, कारण ठीक आहे निदान त्यांना तेवढं तकलीफ तरी नको की असं नको वाटायला की आम्ही 24 तास उपाशी राहिलो म्हणून. आणि म्हणून आता आम्ही पाहणी करतोय. हा अहवाल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे देऊ आणि त्याच्यावरती पुढं भविष्यामध्ये असं काही होणार नाही याची आपण दक्षता घेऊ. सर, आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरती जे ब्रिजेस बनवले आहेत त्याला देखील तडे गेलेले आहेत. सर्व्हिस रोड आहेत ते देखील नादुरुस्त आहेत, खराब आहेत, त्याला देखील खड्डे पडलेले आहेत. आणि आपण बघितलं तर सखल भागामध्ये अशी पाणी साठण्याची पहिल्यांदाच घटना घडलेली आहे. नागरिक असे म्हणतात की जुना जो मार्ग होता तोच बरा होता. म्हणणं बरोबर आहे, जुनं ते सोनं, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु ज्यावेळेला पाऊस नसेल तेव्हा जे काय 2.5-2 तासामध्ये लोक पोचतात तो पण विचार करणार आहे. कधी ना कधीतरी बदल तर हवाच आणि त्यासाठीच हा एवढा मोठा हवे आपण बनवलं. रखडत का होईना, पण ठीक आहे. जे काय साईट रस्ते आहेत सर्व्हिस रोड ते निश्चितच खराब झालेले आहेत. तेही आम्ही त्यांना आता पाऊस कमी झाला की ते दुरुस्त करून घेऊया, कारण ते दुरुस्त झाल्याशिवाय मग रहदारी पूर्ण होऊ शकत नाही. आणि मग परत 2 महिन्यांनी गणपती येत आहेत, मग एवढी मोठी रहदारी वाहतूक मग ती कशी काय चालणार. त्यासाठी
पाऊस कमी झाला का पहिली सर्व्हिस रोडची दुरुस्ती होईल आणि जे काय वरच्या पुलाच्या रस्त्यानं जे काय वरचे तडे गेलेले आहेत ते तोपर्यंत कसे काय रिपेअर करून होतंय का आपल्याला थांबावं लागेल ते आम्ही पाहतो. संयुक्तिक बैठक आपण लावणार आहात या संदर्भामध्ये? संयुक्त बैठक होईल. आमचे कलेक्टर साहेब, आमचे ह्या रोडचे सर्व अधिकारी, PWDचे असतील, आमचे नॅशनल हायवेचे असतील, अदरवाईज सर्व यंत्रणा आणि यांची आम्ही मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या समेत ही एक मीटिंग घेऊन आम्ही त्याच्यावरती काय पर्याय पुढचा मार्ग काढतो तो काढतो. धन्यवाद सर. हे होते मंत्री भरत गोगावले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह राज वैशंपायन, ट्युनन मराठी, वाकण, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.